महिनाभरापूर्वी तालुक्यात प्रत्येक गावात तिरंगा संवाद यात्रा काढून जनतेच्या समस्या वाटचाली समजून घेतल्या। गेल्या 5 वर्षात आमदार असताना कोरोनाचा काळ वगळता पुढील 2.5 वर्षात 2500 कोटींचा निधी मी अर्थमंत्री असताना दिला। त्यामुळे तालुक्याचा विकास झाला। विकास कामांमुळे हजारो जनता येथे उपस्थित आहे। मात्र पुढील 5 वर्षासाठी किरण लहामटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या व तालुक्याच्या विकासासाठी 4000 कोटी निधी देऊन तालुक्याचा विकास करू असे आश्वासन अकोले येथील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रचार सभेप्रसंगी अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी केले। अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर हे होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे गटनेते, भाजपाचे नेते जालिंदर पाटील वाघचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, भानदास तिकांडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय वाघचौरे, शिवसेनेच्या नेत्या शर्मिला येवले, अगस्तीचे संचालक अशोकराव देशमुख, राष्ट्रवादीचे नेते कपिल पवार, सरुणा तुंबरकर, परतराव नाईकवाडी, मुकुंद लहामटे, सुभाषराव मालुंजकर त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अजित पवार म्हणाले की डॉक्टर आमदार लहामटे यांनी पदाचा उपयोग करून जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी मोठे काम केले। प्रस्थापितांना कामाच्या जोरावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले। पुढील 5 वर्षात मुळा विभागात पिंपळगाव खांड धरणाची 1 मीटरने उंची वाढवून गोडबोले गेट बसवून 288 मतदारसंघात राज्यात एकमेव असे आमदार आहेत की त्यांनी प्रत्येक सोमवारी राजूर येथे तर प्रत्येक गुरुवारी अकोले येथे लोकांच्या अडचणी समस्या समजून घेण्यासाठी या ठिकाणी जनता दरबार आयोजित केला होता। राज्यात हा स्तुत्य उपक्रम आहे। महायुती सरकारच्या काळात लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, गाई दुधाला बाजारभाव, 3 गॅस सिलेंडर मोफत अशा अनेक योजना राबवल्या गेल्या। राज्यातील अर्थव्यवस्था पूर्ण पारदर्शक असून आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी भागात अनेक योजना राबवायच्या आहेत। 5 वर्षात अकोले तालुक्याचा विकास कामांचा आलेख उंचावला आहे। राज्यात कोणतेही जातीपातीचे राजकारण न करता सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सामावून घेतले आहे। अकोलेच्या अगस्ती कारखाना शेतकऱ्यांची कामधेनू आहे। राज्य सरकारने NCDच्या माध्यमातून 94 कोटी कर्जाची मदत करण्यात आली। त्यामुळे अगस्ती कारखान्याचे गळीत हंगामास मदत झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट, कामगारांचे पेमेंट, ऊस तोडणी कामगारांचे पेमेंट याची अडचण दूर झाली। भविष्यात अकोले तालुक्यात तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून MIDC करणार आहोत। MIDCसाठी 500 ते 1000 एकर क्षेत्र असल्यास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योग व्यवसायाला चालना मिळेल। त्यासाठी जनतेने पुढे येऊन जागेची पूर्तता करावी असे आवाहन नामदार अजित पवारांनी केले। यावेळी मुळा, प्रवरा, आढळा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांसह महिला उपस्थित होत्या। पठार भागातून विक्रमी नागरिकांची संख्या होती। त्याचबरोबर आदिवासी भागातील महिलांची संख्या विलक्षण होती। यावेळी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व पाठिंबाही दिला। यावेळी डॉक्टर किरण लहामटे 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतलाय। त्याचबरोबर भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। समाधानी आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय। का नसावं, हेच आम्हाला साधायचं होतं। आणि म्हणून आपल्याला वीज माफीची, दुधाची ही योजना, लाडकी बहिणीची, 3 गॅस सिलेंडरची, मुलींना मोफत शिक्षणाची, ही सगळी पुढे चालू ठेवायची असेल तर उद्याच्या 20 तारखेला मशीनच्या पुढे जा। त्यावेळेस वरनं 2 नंबरला घड्याळ बघायचं, बटन दाबायचं, बाहेर यायचं। सगळीकडं जिथं घड्याळ तिथं घड्याळ, इथं घड्याळ आहे। जिथं कमळ तिथं कमळ, मला वाटतं संगमनेरला कमळ आहे, सॉरी धनुष्यबाण आहे। आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये कमळ आहे, राहत्याला कमळ आहे। पालकमंत्र्यांची गुण, जिथं कमळ, जिथं घड्याळ, जिथं धनुष्यबाण ते बटन दाबायचं। ते बटन दाबल्यानंतर आम्ही लोक निवडून येऊ। ते तुमच्या हातामध्ये, तुमच्या मनामध्ये। आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा आपलं युतीचं सरकार येईल। युतीचं सरकार आल्यानंतर आपल्या योजना पुढे 5 वर्षात चालू करू नका। मागं तुम्ही म्हणला की दादा कांदा निर्यात बंदी उठवा, त्याचा झटका आम्हाला बसला। आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली। आता कांद्याचा भाव काय होतो तुम्हीच मला सांगा। आज परवडतंय ना, मैंदाळा परवडतंय। त्याच्यामुळं आज स्मारक उभं होणार आहे आणि इगतपुरी आणि अकोले तालुका, नगर तालुक्याच्या बॉर्डरवरती जागतिक स्तराचं राघोजी भांगरेचं स्मारक उभं राहणार आहे। जवळजवळ या पक्षानं 1000 कोटी दिले आहेत पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांचं। स्टार न्यूज साठी भाऊसाहेब अण्णा वाघचौरे, अकोले।